"तूही रे माझा मितवा" मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रणरागिणी ईश्वरीने आता कनूचा जीव वाचवलेला असतो आणि हलगर्जीपणामुळे जी कनू आता जिन्यातून पायऱ्यावरून खाली पडणार असते. आणि हे सगळं कुणामुळे झालंय तर हे सगळं अर्णवच्या हलगर्जीपणामुळे झाल्यामुळे आता इकडे ईश्वरीने अर्णवचं चांगलंच कानफाड फोडलेलं असतं. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये पाहायचंय. त्यामुळे प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर आता मालिकेमध्ये आपण पाहतोय इथे अंजलीला ताप भरलेला असतो आणि तापामुळे आता कनूला मात्र अंजलीला सांभाळता येत नसतं आणि ही तिला सांभाळता येत नसल्यामुळे आता कनूची जबाबदारी मात्र ईश्वरी आणि त्याचबरोबर अर्णव ह्या दोघांकडे सुद्धा असते. आता ईश्वरी तिचे फार लाड करत असते. ईश्वरीला कनू अगोदरच फार आवडते आणि त्यानंतर ती मात्र आता इथे तिची व्यवस्थित काळजी घेत असताना आपण पाहतो की अर्णवसुद्धा असतो. आता इथे कनूने डायफर घाण केलेलं असतं आणि त्यामुळे आता इकडे तिने अर्णवला कामाला लावून त्याच्याकडून बदलून घेतलेलं असतं. आता कनूला इकडे थोडंसं झोप येत असते, भूक लागलेली असते. त्यामुळे ईश्वरी त्याला म्हणत असते, "हे बघा अर्णव सर, मी आता काय म्हणते ती गोष्ट तुम्ही नीट ऐका. आता कनूला भूक लागली कारण तिचं पोट रिकामं झालंय. मग आता तिला मी खाली जाते आणि पटदिशी दूध गरम करून घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही इथे कनूची काळजी घ्यायची आहे, व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे." त्याच वेळेला तो म्हणत असतो, "हो हो, मला जमतंय सगळं काही, तू ते सांगू नकोस मला, मला व्यवस्थित काळजी घ्यायला येते तिची. तू ह्या सगळ्या गोष्टी मला उगाच शिकवू नकोस." त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते, "मी तुम्हाला शिकवत नाही, पण तुमचं कसं आहे ना, इथे बिझनेस मीटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी एकदा का तुम्ही हाताशी धरल्या ना, तर मग तुम्हाला कोणत्याच गोष्टीकडे इथे लक्ष नसतं आणि म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगत आहे. मी खालून येईपर्यंत तुम्ही व्यवस्थित इथे कनूची काळजी घेणार आहात." त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो, "हो हो हो कनूची मामी, आता तुम्ही गेल्यावर मी ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे का अगोदरच करू? तुम्ही जा बरं." त्याच वेळेला आता इथे ईश्वरी म्हणत असते, "हो, मी आत्ता इथून जातच आहे, पण तुम्हाला एक गोष्ट मी पुन्हा जाता जाता सांगून जाते, कनूकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे." ईश्वरी खाली निघून जाते. ईश्वरी जेव्हा खाली निघून जाते त्यावेळेला मात्र अर्णवला फोन येतो आणि तिथेच त्या कनू त्या वॉकरमध्ये असते, बेबी वॉकरमध्ये. आणि त्यावेळेला आता इकडे अर्णवला कंपनीतून त्याच्या ऑफिसमधून फोन आलेला असतो आणि जेव्हा त्याला फोन येतो तेव्हा मात्र इथे ऑफिसमधून एक फाईल मागवण्यात येते. मग आता अर्णव अगोदरच असा चिडका आणि त्यानंतर कनूला भूक लागलेली असते, त्यामुळे ती थोडीशी चिडचिड करत असते, रडत असते. आता फाईल शोधण्यासाठी अर्णव कपाट ओपन करतो आणि कपाट ओपन केल्यानंतर पाहतो तर काय, त्या कपाटाचा दरवाजाचा धक्का इथे कनूच्या त्या वॉकरला लागतो आणि कनूच्या वॉकरला त्या कपाटाचा धक्का लागल्यामुळे आता कनूचं वॉकर हे दरवाजाबाहेर फेकलं जातं आणि दरवाजाबाहेर फेकल्यानंतर आता अर्णवच्या दरवाजाच्या थोडंसं पुढं गेलं की इथे आता पायऱ्या आहेत, जिना आहे खाली हॉलमध्ये जाण्यासाठी. आणि त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की लगेचच आता अर्णव इकडे पाहतो की कनूचा रडण्याचा आवाज कसा काय येत नाही, कनू अचानक शांत कशी काय झाली, असा तो विचार करतो. आणि त्याचबरोबर बाजूला पाहतो तर कनूचा वॉकर तिथे नसतो. मग आता धावतच बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर पाहतो तर काय, कनूचा वॉकर हा जवळपास इथे पायऱ्यांवरून घसरत खाली खाली निघालेला असतो. तेव्हा अर्णव आता खूपच जोरात ओरडतो. हातामधला जो मोबाईल आहे तो सुद्धा तसाच खाली पडलेलाच असतो आणि त्याचबरोबर आता इकडे लगेचच जो काही अर्णव आहे तो कनू कनू म्हणून ओरडत असतो. आता इकडे ईश्वरी किचनमध्ये दूध गरम करत असते आणि कनू कनू असा आवाज ओरडण्याचा आल्यानंतर ती खूप घाबरते. ती म्हणत असते, "नेमकं काय झालंय? अर्णव सर एवढं कनू कनू म्हणून का बरं ओरडतायत?" आणि तेव्हा पाहते तर काय, जिन्यावरून आता वॉकर हे खाली येत असतं आणि कनू पडणार असते. तेवढ्यातच ईश्वरी धावतच जाते. दुसऱ्या बाजूला आपण इकडे पाहतो
सुप्रियाला आता किचनमध्ये जी सुरी आहे ती सापडत नसते आणि त्यामुळे ती आता इथे नमूला विचारत असते, अगं नमू, काल तुझ्या हाताला सुरी लागली होती, मग ती सुरी कुठे ठेवलीस? अगं बाई, मला सापडतच नाहीये, किती शोध शोध शोधलंय मी. त्याच वेळेला नमू म्हणत असते, अगं आई, असं काय करतेस? मी तिथेच वॉश करून ठेवली होती, मला नाही माहिती. त्याच वेळेला आपण पाहतो आता शुभू येतो आणि शुभू चहा मागत असतो आणि पाहतो तर काय, आता शुभूच्या हाताला लागलेलं असतं आणि लगेच आता इथे सुप्रिया विचारत असते की काय झालंय, तुझ्या हाताला काय लागलंय? तेव्हा त्याला तो रात्रीचा क्षण आठवतो, कारण इथे आता आकाशमुळे नमूला हाताला लागलं होतं आणि त्यामुळे त्याने स्वतःच्या हाताला इथे इजा करून घेतली होती, जखम करून घेतली होती, ती गोष्ट त्याला आठवते. त्याचबरोबर सुरी सापडत नसते, त्यामुळे आता इथे सुप्रिया शोधाशोध करत असते आणि किचनमध्ये असते आणि आठवण्याचा प्रयत्न करते की मी सुरी कुठे बरं ठेवली असेल, पण काही केल्या तिला सुरी सापडतच नाही. आता तेवढ्यातच शुभू आलेला असतो आणि शुभूच्या हातामध्ये ती सुरी असते आणि त्याच वेळेला त्याचं ते लक्ष, त्याची ती नजर आणि देण्याची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता इकडे सुप्रिया फारच घाबरते आणि त्याच्याकडे पाहत असते. तेवढ्यातच आता इकडे ती त्याला ओरडते आणि म्हणत असते, अरे शुभू, काय करतोयस? तेव्हा शुभू म्हणत असतो, काय झालं काकू, घाबरलाय तुम्ही? अहो, ही सुरी आहे, तुम्ही सुरी शोधत होतात ना, आणि सुरी शोधत होतात म्हणून मी ही सुरी तुम्हाला देण्यासाठी आलो आहे. असं काय झालं तुम्हाला एवढं घाबरायला, जसं काय मी तुम्हाला ह्या सुरीने मारायलाच आलो आहे? त्याच वेळेला सुप्रिया म्हणत असते, अरे शुभू, पण सुरी देण्याची काही पद्धत असते की नसते? तू वेडा आहेस का? अशा पद्धतीने इथे सुरी कोण बरं देतं? त्यावेळेला तो म्हणत असतो, हो, कोणी देत नाही, पण मी देतो ना. माझी सुरी देण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली? त्याच वेळेला आता इकडे ती सुरी घेते आणि सुरी घेतल्यानंतर पुन्हा विचार करते, ह्या शुभूचं नेमकं चाललंय काय? हा असा काय वागतोय? आणि त्याचबरोबर ह्याच्यावर हल्ला झालाय का? ह्यानेच हल्ला घडवून आणलाय का? आकाशला आणि नम्रताला वेगळं करण्यासाठी हा आणखी काहीतरी डाव आणि कटकारस्थानं तर रचत नसेल ना? नेमका हा मुलगा आहे तरी कसा, असा ती विचार करत असते. त्याचसोबत दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता ईश्वरी धावतच गेलेली असते आणि धावतच जाऊन तिने कनूला वॉकरमधून पडण्यापासून वाचवलेलं असतं. जेव्हा कनूला ती वॉकरमधून पडण्यापासून हातावर घेते आणि वाचवत असते, तेव्हाच तिथे वल्लरी सुद्धा आलेली असते. आता कनू घाबरलेली असते, त्यामुळे खूप रडत असते. तेव्हा ईश्वरी तिला म्हणत असते, शांत हो कनू, शांत हो बाळा, काहीही झालेलं नाही, प्लीज कनू शांत हो, रडू नकोस, असं आता इथे ती बोलत असते. त्याचसोबत आपण पाहतो की इकडे आता वल्लरी आलेली असते आणि वल्लरी आल्याबरोबर ईश्वरीवर आवाज चढून बोलत असते आणि म्हणत असते, जर ह्या गोष्टी पेलवत नाहीत, झेपत नाहीत, तर करायची काय गरज आहे? तुझ्यामुळे आज कनू इथे मरता मरता वाचलीये आणि त्याचबरोबर इकडे एकदा नाही तर दोनदा दोनदा तू तिच्या जीवावर उठलेली आहेस, का अशी वागतेस? असं म्हणून वल्लरीने सगळ्या घरातील माणसांना आता बोलावून घेतलेलं असतं. त्याचसोबत आता इकडे अर्णव येतो. अर्णव म्हणत असतो, एक मिनिट मामी, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तिची काही चूक नाहीये. खरं तर कनू माझ्याकडे होती आणि ती म्हणजेच ईश्वरी इथे दूध गरम करून आणण्यासाठी खाली गेली होती आणि माझंच लक्ष नव्हतं. त्यावेळेला आता इकडे वल्लरी म्हणत असते, ते काही का असेना अर्णव, पण जबाबदारी कोणाकडे दिली होती? तर फक्त आणि फक्त इथे तुझ्या बायकोकडे, ह्या ईश्वरीकडे, आणि तिच्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे मामा म्हणत असतात, वल्लरी, जरा तुझा तोंडाचा पट्टा बंद करणार आहेस का? अंजलीला भर ताप आलेला असतो. आजी म्हणत असतात, जे झालंय ते जे काही झालंय ते आता टाळता येणार नाही, पण प्लीज शांत बसावं असं मला वाटतंय. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नका. त्याच वेळेला अंजली म्हणत असते, पण प्रत्येक वेळी इथे माझ्याच मुलीच्या बाबतीत हे सगळं काही का बरं होतंय? ह्या सगळ्या गोष्टी माझ्याच मुलीच्या बाबतीत का बरं होत आहेत, असंच मला आता कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे अंजली रडायला लागलेली असते. अंजली रडत असताना तिला ईश्वरी समजवते, पण आता अंजली म्हणत असते, अगं आत्ता काय झालं असतं आजी? तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? माझ्या कनूच्या बाबतीत काय झालं असतं? ह्या लोकांना मी माझ्या कनूची जबाबदारी दिली, पण हे लोक अजिबातच इथे सिरियसली घेत नाही आहेत. आणि काय रे चिंटू, मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला, एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या, पण तुला तर इथे खरंच काय बोलायचं कळतच नाही. आता मी ह्या सगळ्या गोष्टीवर काहीतरी डिसिजन घेणारच आहे. मला हे सगळं सहन
सहन होत नाही असं आता इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता वल्लरीने ह्यांच्यामध्ये भांडणं लावलेली असतात. आता ईश्वरी कनूला घेते आणि त्याचबरोबर अर्णवकडे जाते आणि अर्णवच्या सणकण कानाखाली वाजवत असते आणि म्हणत असते, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची, त्याचबरोबर तुमचं लक्ष कुठं असतं, आज कनूला जर काही झालं असतं तर काय करायचं होतं अर्णव सर. त्याच वेळेला अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज माझं ऐकून घे. पण ईश्वरीने अशी कानाखाली वाजवलेली असते ना, त्यामुळे आता अर्णवची बोलती बंद झालेली असते. आता ईश्वरी म्हणत असते, जर ऐन वेळेला मी तिथे आले नसते तर विचार करा तुम्ही कनूचं काय झालं असतं. तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का अर्णव सर? प्रत्येक वेळी राग राग आणि ह्या सगळ्या गोष्टी करून नाही चालत आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी सिंदूर माझ्या गोष्टी लक्षात येत आहेत. माझी फाईल सापडत नव्हती म्हणून माझं कनूकडचं लक्ष दुर्लक्षित झालं. पण सॉरी, मला माफ कर. आज तुझ्यामुळे पुन्हा एकदा कनू वाचली आहे असं इकडे तो बोलतो. आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि अंजली ह्या दोघींची सुद्धा तो आता माफी मागत असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असे छान छान ट्विस्ट. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत. तुम्हाला राकेशचा आणि त्याचबरोबर त्याच्या त्या नवीन गर्लफ्रेंडचा ट्विस्ट पाहायला आवडेल का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत धन्यवाद.